मंडळी, सकाळी पूजा करून मी तुळशीला अगरबत्ती लावली, हळदी कुंकू लावून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया अंगणातली झाडं. चला तर मग हे बघा, हे झाड आमच्या जाऊबाईंनीच लावलेत. हे पारिजातिकाचं झाड आहे. ह्याची फुलं अशी पांढरी येतात. ह्याची पानं खूप मोठी असतात, पानामध्ये अशी फुलं अडकून बसतात. हे बघा, ही फुलं मी देवासाठी गोळा करायला लागले. पानामध्ये ही फुलं अडकून बसतात, त्यामुळे खाली पडत नाहीत. ह्याची पानं मोठी मोठी असतात. हे बघा, ही ह्याची कळी पारिजातकाची, ही आता ही उद्या फुलणार. अशी पानात अडकलेत फुलं. हे आहे पारिजातकाचं झाड. आजूबाजूला मंजुळा पडून ह्या तुळशी आल्यात. हे बघा, तुळशी खूप छान आल्यात. घरासमोर तुळशी असणं खूप चांगलं असतं. ह्या तुळशीची रोपं ह्या तर मंजुळा पडूनच आल्यात. ह्याला लावायची काही गरज पडत नाही, पडलीच नाही. भरपूर अशा तुळशी आल्यात. हे गुलाबाचं झाड आहे. ह्याला आत्ताशी कळी लागली. हे बघा, अशा कळ्या लागल्यात. ह्या सुद्धा तुळशीच मध्ये सदाफुली आली, ही आपोआपच उगवून आली. तुळशीच्या मध्ये जास्वंदाचं झाड आलंय. जास्वंदाची फुलं ही मी तोडते देवासाठी. खूप छान तुळशी आल्यात. हे बघा, भरपूर अशा तुळशी आल्यात. तुळशीमुळं घरातलं वातावरण खूप आनंदीदायक राहतं. हा एक गुलाब आहे. ह्याला नुकतीच उगवून आलंय छोटंसं. आणि हे आमच्या ताईंनी लावलेलं गोकर्णाचं झाड आहे. हे फूल कृष्णाला खूप आवडतं. हे बघा, पांढरं फूल आहे. हे कृष्णाचं खूप आवडतं फूल हे गोकर्ण. हे मी देवासाठी तोडते. खूप छान फुलं आलेत. आमच्या जाऊबाईंना झाडे लावायची खूप हौस आहे. त्यांना खूप आवडतं झाडे लावायला. त्यांनीच ही मुंबईवरून आणलेली रोपं आहेत. त्यांनीच लावून गेलेत. ह्या 1 वर्ष झाली. ह्याला दसऱ्यामध्ये आणली होती ही रोपं, तेव्हा लावलेत. ही आहे रातराणी. रातराणीला अजून काही लागलेलं नाही आहे. अशा थोड्याशाच कळ्या आहेत, कळ्या लागायला लागल्या. हे बघा, हे रातराणीचं झाड आहे. आणि इथून भरपूर अशी तुळस भरपूरच आली, मंजुळा पडून भरपूर प्रमाणात तुळसच आहे. तुळस ही ऑक्सिजन भरपूर देते आणि अंगणात तुळस असणं खूप भाग्यशाली म्हणतात. खूप छान अशी तुळस आली मंजुळा पडून. अशी पानं मोठे असल्यामुळे हे बघा, अशी पारिजातकाची फुलं गोळा करायला खूप छान वाटते. खालीही पडतात वाऱ्याने,
पण काय वाऱ्याने कधी कधी पडून ही अशी पानात अडकून बसतात. हे बघा. सकाळ सकाळी देवासमोर ही फुलं लावायला खूप छान वाटतं. तुळशीच्या पानात हे फूल अडकले. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.